वा वा, आज उत्साह जरा जास्तच आहे असं नाही वाटत तुम्हाला? ऍब्सोल्युटली जोरदार असं वातावरण एकदम असं एनलाइटन झालंय. आणि माणसंच तशी येणार आहेत ना आज. काय सांगताय? हा, आणि सगळे चार्ज आहेत आज बरं का, सगळे चार्ज आहेत. हो, एक वेगळी एनर्जी आहे सेटवर. जवळजवळ घरमालक येणार असल्याचं फील आहे आज. घरमालक या अर्थी मी म्हणतोय कारण आता सगळ्यांना पाठ झाली ती गोष्ट की हा शो कसा सुरू झाला. बरोबर. आणि त्याचं कारण कोण होते. मला वाटतं लय भारीच्या वेळेस सुरू झालं होतं. लई भारी. हा, नावच लय भारी होतं त्याच्यामुळे ते आपल्याला लाभलं पुढे जाऊन. सगळे आपल्या शोला लय भारी म्हणू लागले. बरोबर. आणि मला वाटतं आता जवळपास 7 वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला. होय. 800 एपिसोडच्या जवळ आपण चाललोय. आणि ज्या एका व्यक्तीमुळे ही सुरुवात झाली होती त्यांना पुन्हा एकदा या मंचावरती बोलावणार आहे, ज्यांचं या मंचावरती प्रचंड प्रेम आहे. पण आज ते एकटे येणार नाहीये. बर. आमची प्रचंड इच्छा होती की कधीतरी ते सपत्नीक आले पाहिजे, ते मराठमोळं कपल या मंचावरती आलं पाहिजे. बरोबर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासाठी. लय भारी मस्ती. Hi, how are you? होळीला तुला फिरफाड सोडून भान होऊन ठिकाणा घालूया रे. भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. तुम्हाला वाटलं असेल मी मोबाईलचं का केलं. हल्ली मोबाईल शिवाय नाचत नाहीत ते थोडंच नाचणार होते. मोबाईल दिसला ते जास्त नाचायला. इनफॅक्ट आजकाल काय झालंय, आम्ही जेव्हा चित्रपट पण शूट करतो ना, हा सर, तेव्हा जोपर्यंत मोबाईल येतो तोपर्यंत मी ऍक्टिंग नाही खरं तर काही फोन्सनी आता जी जाहिरात सुरू केली की तुम्ही फोन मध्ये पण पिक्चर शूट करू शकता, ते यांच्यामुळे झालं. त्या काळापर्यंत एवढं फोन भारी नव्हते ना. त्यांनी डेव्हलप केलं की रितेश सरांना घेऊन जर फिल्म करायची झाली तर ती मोबाईलवरच करावी लागेल पुढे पुढे. त्यामुळे मग मोबाईलमध्येच तेवढे फंक्शन्स आणावे लागतील. पण गमतीचा भाग आहे. जोरदार टाळ्या दोघांसाठी. थँक्यू. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या सुक्रटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. खरं तर रितेश सरांची ओळख या मंचाला काय करून द्यायची, त्यांचाच मंच आहे, सुरुवातच तुमची आहे. पण आज होय, वहिनी आलेल्या आहेत आणि वहिनींसाठी हे माहेरच आहे, त्यामुळे माहेरात वहिनींचं स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी मराठीतच बोलू ना म्हणजे आज मग तुमच्याशी. मी पण मराठीमध्येच बोलणार. वा ये बात. वा वा, मला प्रश्नच होता की कसं बोलायचं, म्हणजे मराठीत बोलायचं, हिंदी थोडं थोडं जमतं, इंग्लिशची बोंब आहे आपली. मग असं करायचं का? मग सरांना मग सर सांगतील, पण नाही, त्यांनी सांगितलं मी मराठीत बोलणार आहे. त्यामुळे मला आज आनंद झालाय. मॅडम तुम्ही हा एपिसोड बघत असाल, आमचा शो बघत असाल, कसं वाटतं आज इकडे येऊन? म्हणजे इट्स टू गुड. मला वाटतं की यु नो आय कॉन्स्टंटली लाफ, आय कॉन्स्टंटली एन्जॉयड इट. सुपर. वा वा वा, मला इतकं छान वाटतंय मॅम आलेले आहेत आणि इतकं गोड ते मराठी बोलतायत. मग तुम्ही मराठी प्रयत्न करते. त्यांना उगाच मॅम वगैरे म्हणून परक करतो. आधी म्हणलंच वहिनी आल्या, बोलतोय मी. त्या मराठीत बोलतात आणि तू त्यांना का मॅम म्हणतोस? माझं मी पण किती वेळा आपलं म्हणावं म्हणून वहिनी म्हणतो ते. लग्न जेव्हा झालं तुमचं मराठमोळ्या पद्धतीनं अर्थात झालेलं असणार लग्न, तेव्हा उखाणा घेतला होता? हो. पण आता किती, आता 10 वर्ष झालं ना, आता काहीतरी वेगळं करूया. हा, आता उखाणा. जोडी आमची जमली, जमली 36 गुण. वा वा वा. जोडी आमची जमली, जमले 36 गुण. रितेश रावांचे नाव घेते, देशमुखाची सून. क्या बात है, क्या बात है. खरं तर त्यांनी स्वतःच केला म्हणून चांगला. मला वाटलं होतं ते त्या तयार करून नाही आल्या तर मी एक तयार करून ठेवला होता. अच्छा, काय
आता फार बरा नव्हता actually. मला असं सुचलं होतं की चहा बरोबर खाते मी सकाळी खारी, रितेश माझा नवरा लय भारी. म्हटलं ते खारी बिरी खात नसतील, ते काहीतरी वेगळं खात असतील, पण हे मस्त होते, मला आवडलं हे तुम्ही. थँक्यू. तर जेनेलिया मॅम इकडे आलेल्या, वहिनी इकडे आलेल्या आहेत आणि रितेश सरांना फॉर्मॅट माहितीच आहे, पहिल्या एपिसोड पासून आपण करतच आलो आहोत. जी. तर चला हव्या होतीची खासियत काय आहे, तर आपल्याकडे सिनेमा बनतो आणि आपण सिनेमा प्रेझेंट करतो मंचावरती. थिएट्रिकल एक्सपिरियन्स लोकांना आपण देतो इथेच. तुमच्याच समोर तुमचा सिनेमा आम्ही करत असतो. सरांचे अनेक सिनेमे आहेत. ज्यावेळेला लई भारी आला होता, त्यानंतर सर जेव्हा आले 100व्या भागाला, आम्ही लई भारी पण त्यांच्यासमोर प्रेझेंट केला होता. बरोबर. त्यानंतर काय करायचं, माऊली आला नंतर तो. जी. आणि माऊलीची कथा पण फारच सुंदर आहे. त्यातही 2 भावांची, पण जरा गंमत वेगळी आहे त्याच्यामध्ये. तीच कथा आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि त्यात सरप्राईज असं आहे की हिरोईन जेनेलियाच आहेत. अरे वा. ओ वाव. तुम्ही फक्त गाण्यात होता तिकडे, आम्ही पूर्ण स्किटमध्ये तुम्हालाच ठेवलंय आता. ओह. तुमचा सिनेमा आहे माऊली, ज्याच्यामध्ये 2 भाऊ आहेत. एक इन्स्पेक्टर आहे आणि त्याला पडद्यामागून मदत करणारा त्याचा एक भाऊ आहे. जे लोकांना वाटतंय की एकच व्यक्ती आहे आणि नंतर कळतं की या 2 व्यक्ती वेगळ्या आहेत. त्या 2 व्यक्ती वेगळ्या का आहेत, त्यांच्या आईनं त्यांना वेगळं वेगळं का नाही वाढवलं, याची एक वेगळी कथा आहे. ती आपल्या स्किटमध्ये पण लोकांना कळेलच. तुमचा सिनेमा आहे माऊली. आमचा हिरो नेहमीच भाऊ असतो म्हणून आमचा आहे भाऊली. बघूयात मग आता VFX मधून आम्ही डुप्लिकेट कसे साकारले आहेत. हे पहिल्यांदा घडणार आहे चला हव्या होतीच्या इतिहासात. सर आले म्हणून आपण आज खर्चच करून टाकला, डुप्लिकेटच दाखवायचे लोकांना आज. कमाल. सुरुवात करूयात आपला सिनेमा थुकरटवाडीचा भाऊली. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे भाऊली. आता तुमच्या सिनेमात जसं एक गाव होतं, तसं आमच्या सिनेमात हे थुकरटवाडी गाव आहे. आणि थुकरटवाडीत आतापर्यंत काही दहशत नव्हती, पण गेले काही महिने एका व्यक्तीची दहशत आहे. 2 नंबरचे धंदे तो या सगळ्या गावात करायला सुरुवात केली आहे त्यांनी. आणि त्याचं नाव आहे नाना लोंढे. जसं तुमच्याकडे पण एक कॅरेक्टर होतं, जितेंद्र जोशी यांनी केलं होतं, फार सुंदर व्यक्तिरेखा साकारली होती त्यांनी. आमच्याकडे पण आहेत. भेटूयात पहिल्यांदा नाना लोंढेला. या. काजू खाणार का? काय? काजू खाणार का? अबे डालड्यात साखर घालून श्रीखंड म्हणून खाणारा तू तू मला काजू देणार आहे? बरं ते माझ्यासाठी आणलेले काजू आहे बरं काय हा? ते मला देणार आहे तू? उठून नॉनसेन्स. नालायक. नाना हा, असे काय बोलता? मी तुमचा राईट हँड आहे ना. हा, आता हे काजू बदाम तुम्ही तुमच्या राईट हँडनच खाणार, हा. मग मी खाल्ले तर काय प्रॉब्लेम आहे? ओहो, लॉजिक आहे. मग आजपासून तू माय लेफ्ट हँड. राईटच बरं आहे, राईटच बरं आहे, नको लेफ्ट. हो कोण आहे ते? तू यायले नाही ओळखलं? नाही ओळखलं? अबे 50 किलोमीटरवर जेव्हा एखादं पोट्टर रडते तेव्हा त्याची आई त्याला म्हणते, बाबू मुकाट्यानं झोप, नाहीतर नाना येईल. मग झोपतं पोरग? नाही, ते म्हणते आज येऊच दे. असा मारतो का नाही? अरे मी झोपल्यावर मी आईला भेटायला येते म्हणजे काय? काय बोलून राहिला? नाना, आजा. हा हा. गावातल्या प्रत्येक भिंतीवर यांचाच फोटो आहे. वॉन्टेड म्हणून? नाही, दारातले टंबरेल सांभाळा, हात चोरते म्हणून. म्हणजे अबे हो, तू माझी इज्जत वाढवून राहिला का इज्जत काढून राहिला? मी फक्त पंच काढू राहिलो. अबे दातात अडकलेली शेपूची भाजी तुझ्याकडनं निघत नाही आणि तू काय पंच काढून आला बे? दहशत आहे आपली या एरियात.
सगळे 2 नंबरचे धंदे आपण करतो. म्हणजे मिलावट मिक्सिंग सगळं आपण करत असतो. मग अरे एवढी करतात, पाण्याच्या टँकर मध्ये पाण्याची क्वांटिटी वाढव म्हणून ते त्यात दूध मिक्स करतात. एवढा अक्कलवान माणूस आहे. वा भाऊ काही बोलतो का? नाही केलं मग अशी इथं पाण्याचं टँकर होतं, त्यात दूध नव्हतं मिक्स केलं. अरे तेच टँकर मी 500 रुपयात खालच्या गलीत विकलं. 500 रुपये जिंकलं? मग अबे दुधाचं टँकर होतं ना ते. दुधाचं टँकर होतं त्याच्यात मी पाणी मिक्स केलं, ते 500 रुपयात विकलं तुझ्या? किंवा बापाने कधी दुधाचं टँकर 500 रुपयात विकलं होतं काय? राशनच्या तांदळामध्ये बासमती राईस मिक्स करणारा बिझनेसमॅन आहे. कायच करावं या बिझनेसमॅनचं. येले माझी दहशत दाखवली पाहिजे, ती समजणार नाहीये. ऐ बाच्या दहशत. हा ए खुर्ची उचल बे बाजूला. ऐ म्हातारे ए उसको मारो उसको मारो उसको मारो मेरे पीछे क्या है उसको मारो अरे मेरे को गोली लगता है अरे देख ए म्हातारे मेला काय करून राहिले? गेम खेळती हा गेम काय खेळता? आम्ही आलो ना इथं. हा बर मग अंडी कशी दिली? हे कोंबडीला विचार मला काय विचार जी देते तिला विचार की मी देते का? ती बस. हे भोपळा इकाल ठेवला का? नाही यात बसून मी जाणार आहे. चल र भोपळ्या टुनुक टुनुक म्हणत ती लय चुरचुर चुरचुर बोलायला लागली तुझी आहे ना. ऐ त्या कागदावर सही कर. आंध्र तू कागद. कसला कागद आहे? या प्रॉपर्टीचे कागद आहे. हे सगळं जो मार्केट आहे ना ते आपलं आहे आणि आपण सगळं आपल्या नावावर केलेलं आहे. हे फक्त म्हातारी सही देत नाहीये म्हणून एवढं राहिलंय. एवढ्या म्हातारीची सही झाली का मग हे मार्केट पुरं आपल्या नावानं सही कर. म्हातारे ए नाही मी सही करणार नाही आधीच सांगते. हे काय? ऐ उचला रे माल. खबरदार मला कुणी हात लावला तर काय संबंध आहे? तुम्ही मला ना माल उचल म्हणून. अरे माल म्हणजे तू स्वतः नाही हो. या माल म्हटले मी. या वयात म्हातारी स्वतःला माल समजते यार. हे सही करता का नाही तो? मी नाही करणार सही. नाही करणार? नाही करणार. हे का रे उचला. नाही माझ्या बाजीला हात नाही लावायचा. माझ्या बाजीला हात नाही लावायचा. माझ्या बाजीला हात नाही. चलते वाचवा रे वाचवा. इथेच देशमुख टाईप आहे का कोण? सोडा तिला. होणार जो दुकानाला हात लावाल त्या एकेकाचं दुकान सुजवीन मी. माऊली कोण आहेस तू? तुमचा बाप. आला आता गेला तुम्ही. म्हातारे सॉरी पाय पडतो म्हातारे पाय पडतो. मुलगा बसवला तुझा. माझ्याच घराचं भिताड मिळालं फोडायला तुम्हाला. अकलायच का तुम्हाला? अयो हे तुझं घर आहे? मग काय? सॉरी म्हातारे पण मला का मारलं? मग काय मारलं म्हणजे? हा कर मारा मारी आता. हा? हे कोण आहे? कार्टून मधला इन्स्पेक्टर. ए भावली हा? विटेश देशमुख. काय रितेश देशमुख
उफ रे लातूर बॉय रितेश. काय उफ रे लातूर बॉय रितेश. अबे लातूर बॉय ते आहे, तू थातूर मातूर बॉय आहे बे. ए म्हातारीला त्रास द्यायचा नाही, कळलं ना? हा ना? नाव काय तुमचं नाव? नाना. हा? नाना लोंढे, समजलं? हो. ए, उचलं रे याला. अरे सगळे काय येतात येते का नाही या ना? हिम्मताच्या ऐकून तर घ्या ना तू. हिम्मत असेल ना तर एकेकानं या उद्या. का उद्या का केरला जायचंय? उद्या काय हे तर काही डेली सोप आहे का? आजच घ्या रे, घ्या उरका पटापटा. टाइम प्लीज. कापड बदलून येतो. का फायटिंगचे कापड वेगळी आहेत माझी. मी घालून आलो ना तुमची जिरवतोच मी. अरे बस थांबा इथंच आता येतो. ए, नको नाही नाही, थांबा आलोच मी. अरे यार काय चालू आहे हे? ए, उचला तू माल. नाही मला नाही हात लावायचा. तू माल म्हणलं का लगेच स्वतःला? हे दुकान उचला म्हातारीचा. नाही, नाही. आम्हा जो हात लावल दुकानाला त्याला नरकात पाठवीन मी मुक्कामाला. हे कोण आता दिवाळी पहाट? हा? ए, कोण आहे? आता रे पाया पडतो. मुर्दा बसवला तुझा. तू येतोय भिताड तोडतोय, तू येतोय भिताड तोडतोय. अरे एवढ्या एंट्री पॉइंट आहे तिथून या की. इथून या. हा? भिताड तोडायचं काय? ते पण माझ्या घरचं भिताड तोडताय. तो दुसरा कुठाय? कोण नसतो दुसरा. तो कार्टून पोलीस. नाही मी एकटाच असतो. नाही मी आत्ता बघितलं. नाही हे बघ म्हातारे, मी एकटाच असतो. आम्ही दोघं एकच असतो. मस्सा बघ ना, मस्सा बघ. हा मस्सा. बस सेम आहे बघ. मस्सा सेम आहे. मस्सा सेम आहे. हा. फक्त मस्सा सेम आहे. नाही आम्ही एकच असतो. मी कापड बदलून आलोय म्हातारे. तू जरा थांब म्हातारे, थांब. मी जरा ह्यांचा हिशोब करतो. शी मला कोणी छेडलं? मिनी ए मुलींना काय छेडतो रे? इकडे ये. तुला दाखवतो मी. चल. रिहर्सलला केलं ते कर ना बे. टॅलेंट दाखवून देत नाही. हा चल शेंडी मग कुठनं कानाकडनं आली तिकडं थोडसा. ठरलंय तेच कर. हा कोण टायगर श्रॉफ का काय? असा झोडून काढलाय एकेकाला. पहिलं का मारलं का नाही? मग थँक्यू. हे बघे, ही घे वीट. कशाला? याच्या पुढं जर का या असल्या नालायकांनी जर का तुला असं छेडलं ना तर त्यांच्या डोक्यात वीट घालायची. कसं?
हे असं चिडलं ना डोक्यात घालायचे नाही. आई ग मला का मारलं बोलता बोलता तुम्ही जातो दोनदा असं केलंय. नाही नाही, मी ते दाखवत होतो की असं केलं की हे असले छपरी लोकांच्या जवळ राहायचं नाही हा? मी नाही तूच आहेस तिथे. काय चालू आहे रे? तू काय कपडे बदलून आला तर काय स्वतःला शक्तिमान समजतं काय? आता मी माझे पोलिसाचे कपडे घालून येतो हा? आणि मग ह्या कुत्र्यांना जेलमध्ये टाक. थांब 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 बघ. हा पडून राहा ना पड. मग ह्या कुत्र्यांना जेलमध्ये टाकतो बघ. फोडलं परत फोडलं. अरे काय चालू काय आहे? एक जण जाते एक जण मग ह्या कुत्र्यांना जेलमध्ये टाकतो. मीच आहे तो, मीच आहे, मीच पैसे दिले मग. हा काय मारलं काय माझ्या माणसाला? का मारलं रे? हा फक्त ट्रेलर होता, हा? ट्रॅक्टर अजून बाकी. नाना लोंडे म्हणतात मग. तेच म्हणलं, एवढं मोठं नाव आणि अशी चिप्पड लोक घेऊन फिरतोय. दुसरं कोण आहे का माझ्याशी लाडणारा असा भक्कम बोलवा? ठीक आहे चिंटू. ये रे चिंटू. चिंटू. कपडे बदलून येतो कपडे. हे फायटिंग याच कपड्यावर पाहिजे. हे फायटिंगचे कपडे वेगळे आहेत. याच कपड्यावर पाहिजे. ऐक ना ताता नाना, फायटिंगचे वेगळे कापडे बदलून ये. येऊ दे त्याला कापडा बदलून त्याची हाऊस पूर्ण करू. जो आपल्याला नडला साहेब तुम्ही आहेत ना साहेब? तुम्ही हे आज असे कपडे का घालून आलात तुम्ही? वेशांतर. मी एका मिशनवर आहे. मिशन कसलं मिशन सर? आज गटारी आहे ना. होळे सर. होळी. मला माहिती, इथूनच माझी वेशांतराची सुरुवात. आला मोठा. काय बोलला? मिशन कुठलं हे विचारत होतो. हा माझ्याकडे तक्रार आली होती की या बाजारात सकाळी सकाळी कोणीतरी रंगीत फुगं मारत. त्याला समज द्यायला आलो ह्या वेशात. मग रेनकोट घालून यायचं साहेब. जगताप, मला माहितीये पावसात रेनकोट वापरतात, एवढंही कळत नाही का मला? साहेब अहो साहेब तुम्ही वाह भाऊ क्या बात आहे. अवघड आहे ह्या माणसाचं. कशी फायटिंग करतो काय माहित. काय बोलला? काय नाही बोललो साहेब. अरे काय झालं? अहो मारला फुगा, रंगीत फुगा मारला. एवढं ओरडायला काय झालं? अहो त्याच्यात गरम पाणी होतं. अयो कुठे आहे तो? तवा का त्या तंबू मध्ये. तंबू? आता हा गेला, आता याला जेल मध्येच टाकतो. साहेब हा हो तुम्ही आहेत ना साहेब? हा मीच साहेब आहे. मी ह्याला दवाखान्यात घेऊन जातो. हा आम्ही दोघं घेऊन जातो. हा जा साहेब. हा मीच साहेब आहे, जा.
नखरानशीला कसा सांग मौकारशीला आज जोडीनं करूया कल्ला तुये चित्तर झाले हे फंडे पुराणे रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे फिरते घेऊन मी दुनियात हो नजरेचे हे बाण सोडून बेफाम झालो या हैराण येडा पिसाहा भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण भारी चल नाचूया आला होळीचा सण भारी चल नाचूया रंगाची ही चढली आला होळीचा सण भारी चल नाचूया तुझ्या तुझा मुडदा पशिवला तुझा कलर आहे यो कलर आहे अरे मसाला आहे मसाला मसाला आधी नाही का मसाला मसाला वा वा लय भारी लय भारी लय भारी अरे काय हे आतबार काय करतो सारखा आणि काय हा हे पोट कसं काय बाहेर आलं मगाशी तर आत होतं वेशांतर मी पोलीस असतो ना वाव काय करतोस काय तू माझं रसवंती गृह एसटी स्टँड वाव अरे काय वाव कळतं का नाही येड आहे का तू हा वाव का पोलीस असतो चोराला पकडतो मी ए वाव एक चोर पकडून दाखव ना प्लीज अरे चोर काय किशात घेऊन फिरतो का मी चोर लॉकअप मध्ये असतो काय तिथे तर आपण दागिने ठेवतो ना कुठं लॉकर मध्ये तुझं नाव काय जिनीलिया मग असं मेंदूत गेलेली यासारखी काय करते अगं त्या मॅडम बघ कशी आहे तू बघ कशी आहेस हा मग अगं पोलीस म्हणजे गुन्हेगारांचा कादर खान गुन्हेगारांचा कादर खान गर्दन काळ अच्छा हे जाऊ दे तू मला सांग तू गरम फुगे का मारत होती अरे असं काय करतोस त्यात माझी समाज हिताची भावना आहे कुठली भावना असं काय करतोस आता पाण्याचे फुगे मारले की लोकांना पाठीला लागतं ना मग ते गरम पाण्याने शेकवावं लागतं म्हणून मी आयडिया केलीये मी पाण्यात रंग मिसळते गरम अरे पण फुगे मारायचेच कशाला अरे होळीला फुगे नाही मारलं तर मजा काय हे तर म्हणजे तमाशाला गेल्या आणि शिट्ट्या नाही मारल्या असं झालं काय बोलतेस तू पण तू या गावात काय करतेस माझं इथे दुकान आहे कसलं फटाक्यांचं स्वतः असू कसलं फटाक्याचं दुकान आहे हा म्हणजे वाती नसलेल्या फटाक्यांचं आम्ही काय करतो वाती नसलेले फटाके लोकांना विकतो मग लोकांचे फटाके वाजत नाहीत त्यामुळे परत आणून देतात मग परत आम्ही त्यांना वाती नसलेले फटाके देतो मग ते परत आणून देतात मग परत आम्ही त्यांना वाती नसलेले फटाके देतो मग ते परत करतात मग 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 काय नाही अशामुळे दिवाळी संपते मग आमचा फायदा होतो ते पैसे नाही मागत का तुमच्याकडे नाही नाही आम्ही डीलच तशी केली ना फटाके वाजले तर पैसे नाही वाजले तर फटाक्याला फटाका अरे वा वा हुशार आहेस हुशार आहेस थँक्स वा 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 सर मी तुला माझं दुकान हा कुठे
इथे ना ही जी भिंत आहे त्याच्या मागच्या बाजूला. ओहो ओहो ए म्हातारे ए म्हातारे ए म्हातारे तुला डायलॉग आहे दातात नको काढू डायलॉग आहे का तुला नाही ना त्याला डायलॉग द्यायचा असं करता मध्ये मध्ये गबाई बाई मी नरडत आली लय मस्ती आली आहे का म्हातारे चल ते बटाटे दे बायकोला बटाटे वडे करायचे आज रताळ्या चिकू आहे ते चिकूचा वडा खातोस का चिकूच्या बिया कोंबल्या डोळ्यात असं नाव आहे हा? अरे लय बोलतीस हा हे बघ इथं जर तुला दुकान लावायचं ना मला टोल द्यावा लागेल टोल मला काहीतरी द्यावं लागेल हा हा वय 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 देते देते बाळा दे बस बस घे बाळा घे ये रता ए म्हातारे काय झालं? काय काय रताळे अरे घरी मला बायको विचारलं काय कमवून आणलं तर काय सांगू रताळे बर बर थांब थांब वरडू नकोस हे घे केळ घे जा पुढच्या चौकात जा बाळा. लाज का तुला म्हातारे तू आता मिली माझ्या हात काय ओहो ओहो अरे हात आहे का काय हा हात नाहीये हतोडा आहे हतोडा रीलचे व्हिडिओ बनवताना फोन हातात धरून धरून मजबूत झालेला हात आहे चिनिल्या म्हणतात मला आपला हात भारी आपली लाद भारी आपलं सगळंच लय भारी आणि तुम्ही मी आभारी वा 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 का आता जेनिलिया सोबत रितेश म्हणजे आभारीच नाही कसं मागाशी हात कुठे गेला होता रे तू ए तुम्ही मारामारी करणार आहे का आता हा बर तू थांबा 1 मिनिट थांब जरा तू मारामारी करणार आहेस का दुसरा येणार आहे? दुसरं म्हणजे म्हणजे ए नाही नाही मीच असतो तो मीच असतो सगळं जरा थांबा मी कपडे बदलू अरे ए, काय सारखं सारखं कपडे बदलतो तू? अरे मी शूज बदलून सूटचं काय येतो ना बदलून आता मारामारी करायची अरे मी इथं नाही हे थांब आलो चेंज अरे, ए, बाबा अरे अरे हात फोडला तू आहे माझा अरे कुठे बोलतो ए लपला का बिळात ए घाबरून बिळात लपायला मी उंदीर नाही उंदीर घाबरून बिळात लपतो साप नाही साप पण बिळातच असतो साप घाबरून बिळात लपतो साळींदर नाही साळींदर पण असते ससाचं काय असतं तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा भाऊली. आता बघूयात या सिनेमात पुढे काय घडणार आहे पण त्यासाठी पाहूयात उद्याचा भाग. खूप वर्षांनी सर परत येत आहे आणि आपला शो मी सांगितलं आता 800च्या जवळ आपण चाललोय. वा वा वेल डन. आणि पहिला एपिसोड होता सर आपला
पहिला मला आठवतंय, परत एकदा सांगू इच्छितो मी, पहिल्यांदा आम्ही शो करत होतो लयभारीसाठी एक स्पेशल एपिसोड यांनी केला होता आणि ब्रेकमध्ये आम्ही असंच बसलो होतो, शो संपला होता आणि चर्चेत असं निघालं की मी म्हणालो की आपण खरं म्हणजे हा एक शो केला पाहिजे, रेग्युलर शो. होय. आणि त्याच्यानंतर याची सुरुवात झाली. मला आठवतंय जेव्हा ह्याचा बहुतेक 100th एपिसोड होता, 100. त्यावेळेस त्यांनी मला म्हणाले तुम्ही या, इट्स द 100th एपिसोड, सेंचुरी मारलेली आहे. आणि आज 800th जवळपास. वा, व्हॉट अ जर्नी. ॲब्सोल्युटली. आणि मला खरंच सांगायचं की हा शो पाहून मी जेवढा हसतो दुसरं कुठलाही शो या मंचावरचं टॅलेंट, ॲक्टिंग असेल, आपलं डिरेक्शन असेल, ऑडियन्स असतील, आपण असाल, अनबिलिव्हेबल आहे हा शो. पण आज सर आलेले आहेत याचं एक वेगळं कारण आहे, त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. कारण फिल्म येते तेव्हा तर सर बँग ऑन काहीतरी जोरदार घेऊन येतात, पण असंच काहीतरी ते वेगळं काहीतरी सगळ्यांसाठी घेऊन आलेत. अच्छा, काय सर ती गंमत? खरं म्हणजे ॲक्च्युली जिनिलिया आणि मी 5 वर्षापूर्वी आम्ही व्हेजिटेरियन झालो. अच्छा. पक्के नॉन व्हेजिटेरियन आम्ही होतो, आम्ही व्हेजिटेरियन झालो. आणि जवळपास म्हणजे 1 वर्ष सोडून झाल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी मिस करतोय माझं नॉनव्हेज, मला खायचं आहे. आणि मी अमेरिकेत होतो आणि तिथे एक प्लांट बेस्ड मीट कंपनी होती ज्यांनी प्लांट बेस्ड मीट्स सुरू केले होते. तर ते आम्ही खाल्ले. प्लांट बेस्ड मीट्स म्हणजे काय आहे की सेम टेस्ट, सेम टेक्स्चर, पण हे ॲनिमल मीट नाही आहे, हे प्लांट्सपासून तयार केलेलं आहे. सॉय प्रोटीन, पी प्रोटीन, हाय इन प्रोटीन, 0 कोलेस्ट्रॉल. पण ते बर्गर्स होते. तर जिनिलियांनी ते बर्गर घरी आणले, त्याला मिन्स केलं, आपले मसाले टाकले आणि त्याचं किमा पाव केला. मला प्रचंड आवडलं ते. मी मला जर हे जर मिळालं तर मी एक सुखी व्हेजिटेरियन होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटलं की अरे काय, अमेरिकेत आणि युरोपमध्ये ते बर्गर इटिंग नेशन आहे, त्यांना त्यांचे बर्गर्स आवडतात, सॉसेजेस आवडतात. पण आपल्या देशात जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपली बिर्याणी आवडते, आपल्याला चिकन टिक्का मसाला आवडतो, आपले सीख कबाब्स असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मग आम्ही ठरवलं 3 वर्षापूर्वी की आपण हे करायला पाहिजे. तर बर्लिनमध्ये काही सायंटिस्ट होते, फूड सायंटिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट अमेरिकेत होते. तिथले इनोव्हेशन लॅब्सवर आम्ही टायअप केलं, हे डेव्हलप केलं आणि जवळपास 1.5 वर्षानंतर आणि ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये फार मदत झाली. आमचे खरं म्हणजे जे सॅम्पल पीसेस होते, फूड ट्रायल्स, ते बर्लिनवरून बाबळगावपर्यंत यायचे. 2 महिन्यापूर्वी आपण लॉन्च केलं, फक्त मुंबईत लॉन्च केलं. आज जवळपास भारतातल्या 33 शहरात आपण अवेलेबल आहोत. वेबसाईटवरती आहे. आणि खरं म्हणजे ह्या प्रॉडक्ट्सचं हे चांगलं आहे की एक तर तुमच्या शरीरासाठी हे फार उत्तम आहे आणि मला वाटतं की दॅट्स व्हाय वी कॉल इट अ हॅपी मीट. यू आर हॅपी, द ॲनिमल इज हॅपी, द एन्व्हायरमेंट इज हॅपी. आणि तुम्ही म्हणता की चव तीच आहे, चव तशीच आहे. येस, किती भारी, सगळं तेच आहे. वा 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 वा. आणि याचं नाव पण सगळ्यांना आपण सांगूयात. इमॅजिन मीट्स ह्या नावाची कंपनी आम्ही सुरू केली. वेबसाईट आहे imaginemeats.com आणि वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि बऱ्याच म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, बँगलोर, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, इथे सगळीकडे आपण अवेलेबल आहोत. तर काय सर, आज तुम्ही इथे आलाय आणि आमच्याकडे बरेच फॅन्स असतात, त्यांना काही संवाद साधायचा असतो. तुम्हाला भेटायला काही फॅन्स उत्सुक आहेत? हा, वरती येऊ का? या वरती या, काही सांगत नाही. अरे बापरे. नाही, मी खूप रितेश देशमुख, जेनेलिया वहिनी यांचा खूप मोठा फॅन आहे. बर, एक सेल्फी काढायचा. अरे सर देतील. घ्या घ्या घ्या, घ्या, घेऊन टाका. चला इथं लांब काढा. हे काढतील ना, हे सेलिब्रिटी फोटो काढतील ना माझा. त्यांनी फोनचा फोटो काढायचा. हा, तुम्ही तुमचा फोन द्या, काढतील. माझा फोन नाही, त्यांनी काढला पाहिजे ना फोटो. हे कुठलं माणसं आहे ते असे? बरं काढा सर, फोटो काढा. हा, घ्या सर. क्या बात आहे, क्या बात. थँक्यू सर, थँक्यू. मस्त. हा फोटो तुम्हाला सेंड करायचा का आता? नाही, सेंड नाही करायचं आहे. बॅक स्टेजला माझा मोबाईल हरवला आहे. हा, तर मला डाऊट होता की हा मोबाईल तसाच
यांचा कमी कॅमेरा, माझा 4 कॅमेऱ्याचा, हा नाही तो. काय? मला एवढंच बघायचं. नाही ना तुमचा? नाही नाही ते कशाला तुमचा मोबाईल चोरतील? नाही, आपला डाऊट होता हो, मगाचपासून बसलो होतो. काय पण डाऊट असते काय? मोबाईल चोरणार का तुमचा? नाही तसं नाही, म्हणून बघायला आलो. काय सॉरी. हे त्यांचा मोबाईल आहे हा काय असू दे. नाही माझा नाही. बसा. हा. बरं, एक जेनिलिया मॅडम बरोबर आहे. जा जा हे कुणी मोबाईल घेतला त्या माझा परत हरवला. तर मंडळी, धमाल बाकी आहे, कारण रितेश सर आणि जेनिलिया वहिनी इकडे आलेले आहेत. आता ते आलेत म्हटल्यानंतर मुक्काम तर होणारच आहे. भेटूयात याच पाहुण्यांसह उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.